तिथं सर्व ज्ञानी गुरुतुल्य ऋषितुल्य ज्ञानतुल्य सर्व वरिष्ठ असे बसलेले आहेत. सर्वप्रथम मला सांगा, माझ्या आई बसलेली आहे, मी तुमच्या मुलासमान आहे, मी तुमचा मुलगा आहे असं समजा. तिथं मराठी कुणा कुणाला कळतं जरा हात वर करा बरं. नाही 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 नाही, कधीचं युग असल्यामुळे हसू येणार. मी साधा आणि सरळ प्रश्न विचारलाय, माझ्या प्रश्नात काय चुकी असेल तर मला सांगा. इथं मराठी कुणा कुणाला कळतं जरा ताट हात वर करा गुरुवर्य सोडून. नाही नाही, सद्गुरु मागा अजून हात वर नाही आले म्हणजे मराठी कळत नाही असं आहे. अखेरचं विचारतोय, ज्याला ज्याला मराठी समजतं त्याने ताट हात वर करा. लागायचं काय या बाजूला, या बाजूला वरती, या बाजूला तिकडे, या बाजूला. हा म्हणजे समजांनाच कळते का आपणच आपल्यासाठी जोरदार टाळ्या. मराठी तर सगळ्याला समजतं. आणि मी जाईल त्या भागामध्ये, जाईल त्या कार्यक्रमामध्ये माझं जिथे जिथे शाहिरी असो, आध्यात्मिक विवेचन असो, आध्यात्मिक शाहिरी असो, नामसंकीर्तन असो, मी प्रत्येक ठिकाणी मला ठरलेला प्रश्न असतो तो मी विचारतोच. माझ्या कोणत्याही क्लिपमध्ये, कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अक्षरशः काय काय रसिकांचे रिप्लाय येतात, तुमचा प्रश्न ऐकून आम्हाला बरं वाटतं. तर मी तो प्रश्न प्रत्येक भागात विचारल्याशिवाय तुम्ही सादरीकरणच चालणार. आणि तो दादांना पण पाठ झालेला आहे, बहिणींना पाठ झालेला आहे आणि आमच्या मोठ्या भावालाही पाठ झालेला आहे. मला सांगायचं, देवाला मानणारी किती जण आहे? मी तर म्हणतो बाबा देवा. या बाया काय काय बायका बघा असाच करायला. अहो देवाला मानणारी किती जण आहे? जरा ताट करा ना हातवर, ताट करा बरं. हा वाजवा टाळी आपणच आपल्यासाठी. जरा योगा होतो टाळी वाजवल्याने, काही होत नाही. बरं कुणा कुणाला वाटतं की देव आमच्या घरला यावा तरी ताट हातवर करा? मला तर वाटतं रोज यावं देव आमच्या. अहो आई, मी तुमचा मुलासमान आहे, सांगतोय मी, माझं जरा ऐका. मी मुलासारखा आहे तुमच्या, शाहीर म्हणून ऐकू नका, पोटचा मुलगा म्हणून ऐका. तुम्हाला वाटतं की नाही देव आमच्या रोज घरला यावा? कुणा कुणाला वाटतं त्यांनी करा बरं हात. रोज आमच्या घरला देव यायला घालावं त्यांना, रोज न चुकता यावा बाबा. विठ्ठल पांडुरंग. आता कुणा कुणाला वाटतं की देवाच्या घरी आम्हाला लवकर जावं, त्यांनी जरा हात वर करा. ताट ताट हात वर करा. बघा जेणे जेणे हात वर केल्यात ना, या संसाराला नव घरादाराला वैतागलो एकदा तो सोडते. या ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रमाणे जिथे यशस्वी जवळ ते आनंद गोपाळ. आता पुन्हा कुणाला देवाच्या घरला लवकर जावं वाटतं? बऱ्याच जणांनी हात वर केला, त्याबद्दल धन्यवाद. लोकसंख्या पण वाढायला लागली. हे आमच्या संसारात जगत असताना आलेलं, मी सांगितलेल्या उंदरांनी मुंशींनी आपल्या दृष्टीवरती आणून ठेवलेलं हे अज्ञान की आम्ही मेल्यावरच देवाच्या घरी जातो. पण नाही, सद्गुरूने आम्हाला रोज देवाच्या घरना जाण्याचा मार्ग असा मोकळा करून दिलेला आहे. अरे तुला वाट दाखवलेली आहे, तू चाल. आत्मज्ञानी गणपत बाबांचं जर का पारपद जर का आपण अभ्यासलं तर भगवान सांगायला छाती फुगून येते अभिमानानं. का आणि कशासाठी? सर्व संतांनी 21,600 जप सांगितले, पण या विश्वाच्या पाठीवरती एकमेव असा मालक आहे म्हणून त्यांना आत्मज्ञानी पदवी अशी बहाल झाली. 21,625 सांगणारा हा एकमेव खऱ्या गुरुचा चेहरा म्हणजे आमच्या आत्मज्ञानी गणपत बाबा. तुम्हाला मला काय माहितीये देवाच्या घरला जाणं म्हणजे? चांगला होता ग बाई, आता डबकोन घेणार ग बाई, गाणं गाजूदा ग बाई, जॅकेट चांगलं होतं ग बाई. त्यांनी माझं
एकच उदाहरण देतो, तुम्हाला आणि वाईट वाटायला नको, मला मारलं शाहिराने. हा गैवर सुद्धा सुरात घातला जातो. मग हा गैवर सुरात घातला जातो. मग सद्गुरूनं त्याच्या आधीच एक सूर सांगितलेला आहे. पेटीचा असतो तो सूर आणि अध्यात्मात बघायचा असतो तो स्वर. स्वराच्या माध्यमातून आपल्याला ह्या भगवंताच्या घराच्या एक एक पायऱ्या चढता येतात. नाडी परीक्षा या कवितेमध्ये आत्मज्ञानी गणपत बाबा सुंदर अशा प्रकारात सांगतात की स्वर म्हणजेच देवाला बघण्याचा, देवाला मिठी मारण्याचा, देवाला अनुभवण्याचा, नवे नवे तर देव स्वरूप होण्याचा मार्ग म्हणजे स्वर. जन्माला येतो त्यावेळेला आपण बेसूर म्हणून जन्माला येतो आणि आपल्याला सुरात आणणारे, आपल्याला सुरात नेणारा, सुरात चालवणारा हा विश्वाच्या पाठीवर चालक आहे. त्याचं नाव म्हणजे, त्या पदाचं नाव म्हणजे सद्गुरु पद आहे. सद्गुरु प्रमाण आहे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीत सांगतात, अर्जुना आई तेही बीज मी संचारली, आत्मा घालून वाढवी आणि अंतकाळी सोडवी मीच पार्था. अभ्यास करतो. देहात बीज कोणी घातलेला आहे? मीच. देही बीज मी संचारवी, आत्मा घालून वाढवी आणि अंतकाळी सोडवी मीच पार्था. तुला अंतकाळाला सुद्धा सोडवायला मीच येणार आहे. कुठपर्यंत? धनंजया पर्यंत. ऐक धनंजया, भगवद्गीतेत सांगितलेला आहे. म्हणून तो कुठला धनंजय? तो धीट सद्गुरू असल्याशिवाय तो धनंजय हाताला लागत नाही. ऐक धनंजया, करारी माना वापरलेला आहे भगवद्गीतेत. मऊ भाषा नाही भगवद्गीतेची. अरे ऐक पार्था, आई अंतकाळी सोडवी मीच पार्था. सकारात्मक अहंकार दाखवलेला आहे तिथं, नकारात्मक अहंकार नाही दाखवलेला. सद्गुरूने दिलेल्या बीज मंत्राचा जप करत करत आपल्याला त्या देवाच्या घरी दादा जाता येतं. आणि ते घर म्हणजे देवाचं कुठलं? देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आत्मज्ञानाची धडपड कुठल्या द्वारात चालू होते? दशमद्वारामध्ये. तेच देवाचं द्वार. पण ते कळतं कधी? ज्यावेळेला सद्गुरूचा अनुग्रह होतो, सद्गुरूच्या अंकित ज्या वेळेला आपण जातो, सद्गुरूच्या चरणी लीन ज्या वेळेला आपण होतो, सद्गुरूच्या चरणी अनन्य भावे शरण ज्या वेळेला आपण जातो, आई माई, त्याच वेळेला आपल्याला ते देवाचं द्वार कळतं. नाहीतर आपण मंदिराच्या पायरीलाच देवाचं दार असं समजून बसतो. मग ते देवाचं दार दाखवण्यासाठी सद्गुरू धीट असावा लागतो. मग सद्गुरू धीट असण्यासाठी अध्यात्माचं एक प्रमाण आहे. भोग झाल्याशिवाय त्याग करता येत नाही. आईंनी सांगितलं की बाबांनी एकदाच भोग दिला, कारण की भोगाशिवाय त्यागाची किंमत समजत नाही दादा. आणि अनेक अशी प्रमाण अध्यात्मात तुम्हाला आढळायला मिळते. भोग भोग कामक्रोध घालती वाद यानमती मंद झालो गुरुराया. कामक्रोध संपू शकत नाही, पण सद्गुरूच्या नामाने त्याची मात्र तीव्रता कमी करते. अहंकाराला संपवता येत नाही, कामाला संपवता येत नाही. काम संपला तर विश्वाची उत्पत्ती फुटल्याशिवाय. पण सद्गुरूने दिलेलं जे नाम आहे, मुखाने घेतलं जातं त्याला नाव असं म्हणतात. आणि आत्मतत्वात अंतरीची माळ जपा सर्व काळ, दिसत नाही कुणाला, अरे पुढे सांगत चाला जनाला.
श्वासात जपतात त्याला नाम म्हणतात. मला सांगा नामधारी किती जण आहेत मला जरा समजू द्या, मला जरा ओळख होऊ द्या, कारण की मी या भागात नवीन आहे. बऱ्यापैकी इथं कोल्हापूर भागामध्ये कसा कुस्करून जेवणारे असतात ते नाही, कुस्करून भाकरी खाणारे, अशी सर्व कुस्करून भाकरी खाणारी बसलेली आहे. आणि माझ्यासारख्या वाढत्याला इथं आता ह्यांना जेवण वाढायचं. आता तुम्हाला पचेल का नाही माहित नाही, पण खाल्ल्यावर शुद्धतेची ठेकर मात्र येईल याची मी ग्वाही देऊ शकतो. हा जो माया पसारा आहे आणि म्हणून सारा माया पसारा. सद्गुरू काय सांगतात, अरे वेड्या आले स्मरणाम हे घडोघडी, स्मरणाम हे घडोघडी, स्मरणाम हे घडोघडी. कधी बाबा खान म्हणे मुखाने सद्गुरू सुखाने भरतावी. चेहरा दाव पेड्यावर याय नाही. आता का पुढे घेतलं, वचन आलेलं आहे. कुणामुळे द्या, कुणामुळे साजेरा. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा रे, जावे त्याच्या वंशात त्या वंशाकडे. आवाज करत सकाळी कुणामुळं सद्गुरू लिहितायत, कुणामुळं देखणे पण धन दौलत, कुणामुळं प्रसिद्धी सिद्धी
प्रसिद्धी मिळण्या अगोदर सिद्धी कुणामुळं सद्गुरु होता कृपादानी माझ्या रामा नाद ब्रह्म सद्गुरु परमपूज्य गोविंददादा चौरे आपल्या सूत्राच्या साथीतून सांगतात आणि सद्गुरु होता कृपादानी नाद ब्रह्मी नित्य रमलो नाद ब्रह्मी नित्य रमलोजी त्याच्या विषयाचा अज्ञान दूर होण्यासाठी फक्त शिकवतात पण अनुभूती आपल्याला घ्यावी लागते त्याच्या पुढचा तोही जरी जिरवला मन मनात तत्व तत्वात आणि देह देहात ज्यांनी जिरवला त्यांचीच फक्त पुण्यतिथी साजरा होते बाकीच्यांचं वर्ष साजरच साजरा होते आता बारीक आहे का चित्ताचा कान करा बरं का कातड्याच्या कानाने आता ऐकायचं हे वाक्य देह देहात मन मनात आणि तत्व तत्वात जिरवतात त्यांचीच पुण्यतिथी आमची अगोदरची 6 अक्षरे जर तो आम्ही फक्त जिरवाजिरवीच आयुष्यभर करत आहोत देहाचा बी संबंध नाही मनाचा बी संबंध नाही आणि तत्वाचाही संबंध नाही मग जिरवाजिरवी कशामुळे झाली अज्ञान कशामुळे आलं बहिणी सांगितल्याप्रमाणे गुशी झाल्या मुंशी झाल्या ते मारण्यासाठी दशमद्वारावरती होणारी धडपड आम्हाला अनुभवायची तर सोडाच निदान ती पहावी तरी लागेल निदान त्याची चाहूल काय असते अंतरीची खून तरी आम्हाला अनुभवावी लागेल आणि ती कधी अनुभवता येते ज्या वेळेला गुरुचा वरद हस्त एखाद्या साधकावरती असतो आणि तो शिष्य तो साधक सदोदित नामस्मरणामध्ये तल्लीन असतो अरे जगी पिशाच्या अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो
प्रमाण काय सांगतंय? जगी पिशाच, पिशाच म्हणजे भूत, अंतरी शहाणा. जगासाठी जरी भूत असला तरी अंतरी शहाणा आणि सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. परत त्याच्यानंतर प्रमाण आहे देह देहात, तत्व तत्वात आणि मन मनात जिरवायचं असेल तर कुणाची ओळख करून घ्यावी लागते. मगाशी बहिणी विषय सांगता सांगता अष्टपापुळिका एक अक्षर त्यांच्या वैखरीतून गेलं. आत्मज्ञानी गणपत बाबा आत्मज्ञानी, नुसता ज्ञानी नाही. कारण की अज्ञान येईपर्यंत आपल्याला काहीच माहित नसतं, पण अज्ञान जवळ आल्यावर अज्ञान दूर करण्यासाठी आम्ही ज्ञान मिळवायला जातो. आणि ज्ञान आल्यावरती आपण परत अहंकाराच्या विहिरीमध्ये पडू शकतो. ती शक्यता संतांनी आम्हाला प्रमाणाच्या द्वारे घालून दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे असं आहे, असं आहे, इथपर्यंत जा. कारण की अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र ठरते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. पण हे विज्ञानापर्यंत ठीक आहे, पण जिथं विज्ञान संपलं आणि जिथं अध्यात्म चालू होतं तिथली अवस्था बबन दादा आपल्या साकीत सांगतात. देह देहात जिरलेला आहे, मन मनात जिरलेला आहे, तत्व तत्वात जिरलेला आहे. नवे नवे तर गुरुनं दिलेल्या बीज मंत्राचा, त्या तत्वाचा स्पर्श ना देहाला होतोय, ना कुठल्या तत्वाला होतोय, ना मनाला होतोय. सर्व काही विरून गेलेला आहे. आणि ह्याच्यानंतर चमकत काही नाही. ते विरून गेलेलं असताना माझ्या या आत्म स्वरूपाची अवस्था तरी काय झाली? कवी सुंदर सांगतात, देह देहात मन मनात मुरले, सिद्धांत बोध असेल, मूळस्तंभ असेल, अनादिसिद्ध वस्तू विस्तार त्याच्यात आढळणारा अक्षर आहे विरूपाक्ष. विरूपाचा अक्षर वि म्हणजे त्या सीमेच्या पलीकडचे, त्या अवस्थेच्या पुढचे. रूप म्हणजे वर्णनात्मक आकृती व्याकरण दृष्टीने. अक्ष म्हणजे त्याचा अंश. ह्या तिन्ही अक्षरांचं मिलन करून तयार झालेला अक्षर काय असेल तर विदेही. अंतरी काय अवतरलं? सगळं सगळं काय मिळून गेल्यानंतर अंतरी विदेही अवतरले. आपण ज्यावेळेला म्हणतो तन मन आणि धन गुरुला अर्पण करून मी सेवा करतो, आणि ह्या साखीमध्ये त्याला अपवाद लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तन मन धन जर का गुरुला देत असाल
मनी तुम्ही साधना करत असताना हा त्यांना आलेला स्वानुभव आहे. आपण फक्त ऐकायचं, आपल्याला ते मिळू शकत नाही, आपण त्याला पाहू सुद्धा शकत नाही. पाहायचं म्हणलं तर क्षण सुद्धा लागणार नाही. आणि तुम्हाला 300 वर्ष काय 400 गेले तरी ते तुम्हाला सापडणार. कारण की माऊलीचं प्रमाण आहे, त्याचा आधार घेऊन मी कायम सांगत असतो, तेथील प्रमाणाने नवे वेदासी ते जीवजंतूचे केवी कळे. भगवंत दादा चौरे आपल्या वाङ्मयातून सांगतात, मन मनात जिरलं माझं, तत्व तत्वात जिरलं, देह देहात जिरले. पुढं काय झालं? देह देहात मन मनात मुरले, अंतरी विदेही अवतरले. सच्चिदानंद महाराज आपल्या सुंदर अशा वाङ्मयात सांगतात, बाई गा चमकते ताई, 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 अन बाई गा चमकते ताई, अन बाई गा हे सर्व आपोआप प्रक्रियेकडे जात असताना जिरले, पण नाम मुरवावं लागतं. जिरण आणि मुरण यात काही फरक आहे. आणि ही अवस्था झाल्यानंतर नव्हे ती ज्योती, नव्हे तो प्रकाश, ते काहीच नाही, नाही ते काहीच नाही, नाही ते काहीच नाही.
हरिदास बाबा जी धडपड करण्यासाठी आपलं स्थळ सोडून या ठिकाणी येऊन बसले, त्या धडपडीचं वर्णन झालं. आत्मचिंतक साधकाने लक्षात घ्या. आता थोडं गाणं जड आहे, कारण ही जड गाण्याची जागा पंढरीचा विठ्ठल सांगून चालणार नाही. वि म्हणजे विश्वार्थ म्हणजे ठसलेला आणि ल म्हणजे लपलेला असा जो आत्मस्वरूपी विठ्ठल सद्गुरूने दाखवला ती सांगण्याची जागा म्हणजे आजचा हा दिवस.